हाय फ्रेंड्स, वेलकम टू अश्विनी टॉक चॅनल. तर हा आहे स्टोरीचा चॅनल. तर आज मी घेऊन आलेली आहे दोन मुलांची गोष्ट. आणि खोटं बोलण्याची सवय माणसाला कशी लागते आणि ती कशी आपल्याला धोकादायक ठरू शकते, किंवा खोटं बोलण्याचं लहान मुलांना आपण सांगतो खोटं बोलू नये, खोटं असं वागू नये, तरी पण आपल्याकडून भरपूर आपण मोठेच करत असतो. म्हणजे घरात एखाद्याचा फोन आला, पप्पा आहेत का, तर आपणच सांगतो नाही नाही सांग. घरात असताना पण आपण सांगतो की त्यांना घरात नाही आहेत सांग. मग असं मुलांवर मुलं ते हे करतात, आईवडिलांचंच बघतात असं की आईवडील तर असे मोठे असून खोटे बोलतात. मग असे संस्कार मुलांवर होत असतात. तर ही दोन मुलं आहेत तशी बहीण भाऊ आहेत. आणि खूपदा आईवडील सांगत असतात त्यांना की बाळांनो खोटं बोलू नये, खोटं बोलल्याने खूप त्रास होतो, आपण धोक्यात येतो, किंवा खोटं बोलण्याची सवय चांगली नाही आहे. मग ती मुलं अशी अभ्यास करत नसतात, सांगत असतात की अभ्यास केला म्हणून मग शाळेमध्ये त्यांना मार्क्स पण कमी भेटतात. असे ते बहीण भाऊ मग असे एकमेकाला हे करत असतात. त्यांचं चालूच असतं, आई वडील सांगत असतात खोटं बोलू नये. मग एक दिवस आई वडील घरी नसतात आणि हे दोघं बहीण भाऊ घरी असतात, छोटे असतात. आणि मग त्यांच्या घरामध्ये चोर शिरतात, दोन चोरी करायला. मग हे बहीण भाऊ काय करतात, भासवतात, म्हणजे सांगतात की आपण ना आई बाबा मम्मी पप्पा घरी आहेत असं त्या ते हे करूया, एकमेक आपण संभाषण करूया. आणि मग चोर लोक बोलतात हे दोन मुलांना आपण कसं पण हे करायचं, तोंड बंद करून सगळं माल चोरी करायचं आणि निघून जायचं. मग ते हॉलमध्ये बसलेले असतात, विचार करत असतात. मग तो मुलगा बहिणीला म्हणतो की काय ग, हे झालं का पप्पा, कधी येणार बाहेर रूममधून. तर ती मुलगी बोलते थांब ना, माझं आता ड्रॉइंग स्केच होईल, मग येतील बाहेर, मला शिकवतायत, तू मम्मीला पाठव ना इकडे किचनमधून. तर त्या चोरांना वाटतं अरे खरंच घरात आपण तर सगळं बघितलं होतं, बाहेर गेलेत हे दोघं आणि घरात आता कसे काय आहेत. तर मुलं तर बोलतायत म्हणजे घरामध्ये असणारच. तर त्या घराच्याच गच्चीवर जायला निघतात. तर ती मुलगी लगेच बोलते अरे आजोबा वरती जागे आहेत का झोपलेत, जाऊन जरा बघतोस का. तर त्यांना वाटतं अजून पण एक मेंबर आहे या घरामध्ये, मोठी व्यक्ती म्हणजे वयस्कर व्यक्ती. तर मग ते चोर लोक असे पळून जातात, म्हणजे चोरी न करता. मग घरी आल्यावरती ते सगळा प्रकार सांगतात आईवडिलांना की आम्ही असं आज खोटं का बोललो, कारण घरामध्ये खरोखरच चोर घुसलेले आणि जर आम्ही हे खोटं नाटक नसतं केलं तर आम्ही मोठ्या संकटात सापडलो असतो. तर कधी कधी खोट्याचा कधी आधार घ्यायला लागत असेल, ज्यातून आपण म्हणजे संकटातून निवारण होणार असेल. आता घरामध्ये चोरी होणार होती, पण ती मुलं वेळोवेळच ते नाटक केलं त्यांनी आणि मग ते चोर निघून गेले. तर असं आपण खोटं बोलण्यातून आपलं संकटातून बचाव आपण करू शकतो. पण योग्य वेळीच खोटं हे करावं, ते मांडावं. तर आईवडिलांना पण मुलांचं कौतुक वाटलं की आपण सांगत होतो मुलांना खोटं बोलू नये बोलू नये, पण काही काही वेळेस असं त्या ह्याचा पण खोट्याचा पण आपल्याला फायदाच होत असतो. तर या गोष्टीतनं काय सांगायचं आहे मला तुम्हाला मुलांना, की योग्य वेळीच वापर बघून तुम्ही खोटं म्हणजे आपल्याला जिथं बोलावं लागत असेल तिथेच बोलावं. बाकी मग आपल्याला सवय लावू नये की आपण
सतत कारणं देत असू अभ्यासाला की मी अभ्यास, तर गोष्टीचा उद्देश हाच एवढाच आहे की खोटं बोलण्याची सवय सतत सतत लावून घेऊ नका. आणि जेवढं आपण खरं बोलू तर खऱ्यातनं तो सत्य हे नेहमी हे होत असतं, सत्याचा विजय होत असतो. तर हे सर्वांसाठी लागू आहे, मोठ्यांसाठी छोट्यांसाठी, की खोटं नेहमी खरे बोलावे, खोटं बोलू नये. तर धन्यवाद. असेच नवनवीन गोष्टी मी घेऊन येणार आहे. तर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.